या ठिकाणी या स्पर्धेचे काही नियम अशा प्रकारे आहेत. पहिले 5 मिनिटं प्रत्येक संघाने आपला देखावा सादर करायचा. तो ऐतिहासिक असेल, सामाजिक असेल, ज्याच्यातून आम्हा रसिकांना या जनसमुदायाला काही बोध मिळेल असा देखावा असावा 5 मिनिटांमध्ये. आणि त्यानंतर 20 मिनिटं खऱ्या अर्थाने नृत्य सादरीकरणासाठी दिली जातात. या नृत्य सादरीकरणामध्ये एकूण 21 स्पर्धक असतात. ढोल 4, सनई 1, सूर 1, निशाण 1, झांज 1, ताशा 1 आणि पालखी नाचवणारे 6 जोड्या म्हणजे एकूण 12 असे 21 स्पर्धक एका संघामध्ये असतात. पालखी नाचवताना वेगवेगळ्या चाली मारल्या जातात. कमीत कमी 44, जास्तीत जास्त कितीही मारू शकता. आणि या ठिकाणी आपला यजमान संघ श्री देव देखावा या ठिकाणी आपल्या संघाने सुंदर असा देखावा लागलेला आहे. सर्वांना माहिती आहे आपल्या देखाव्याचे स्वरूप. कैलास पर्वतावरचा हा देखावा आहे. या ठिकाणी कैलास पर्वतावरती बसले शंकर, पार्वती आणि गणपती. आणि श्रीदेव गांगोबा, आई वाघसाई आणि निनावी देवी यांना मानवंदना देताना बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी यातील बाल कलाकार सुंदर असा एक बाल कलाकार आपल्या खांद्यावरती एक बालकाला घेऊन त्या कलाकाराच्या डोक्यावरती पंचारती करून श्रीदेव गांगोबा देव, आई वाघसाई आणि आई निनावी देवी यांना मानवंदना देताना आणि श्रीदेव गांगोबा देव यांना पुष्प वर्षाव करताना बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी आणि रसिकांना देखील वंदन करून बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी आपली कला सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यांचे 2 पुत्र आहेत. त्याला त्यांनी बोलवलं आणि विचारलं की जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो सर्वश्रेष्ठ असेल. तर बाळ गणेश हुशार होते. त्यांनी शंकर आणि माता पार्वती यांना पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि ते आत्मस्थ झाले. त्यानंतर जो कार्तिक मोरावर बसून आपलं वाहन मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला. असं हे या ठिकाणी स्वरूप आहे या देखाव्याचं. आणि त्याच्या पुढची स्टेप असेल या देखाव्याची की या ठिकाणी मयूर नृत्य. या मयूर नृत्याने संपूर्ण जिल्ह्यावर धुमाका घातला असा हा मयूर. हे कितीही वेळा पाहिलं, कितीही पाहिलं तरी डोळ्याचं पारणं फिटणार नाही असं हे मयूर नृत्य जो सादर करतो तो कलाकार मंगेश खाके. बरोबर आहे सर तुमचं. मंगेश खाकेसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. कारण इतकं सुंदर असं नृत्य, मयूर नृत्य, या नृत्याने मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्सचं पुन्हा एकदा आवाज उडवला होता. अतिशय सुंदर असं देव नृत्य या ठिकाणी सादर करताना मयूर नृत्य श्री गांगोबादेव पालखी नृत्य पथक गरमबळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. या देखाव्यासाठी प्रत्येक ठिकाणी 100% मार्क मिळतात. आहे तर बेगावचं सुंदरचं पक्ष्यांचं पिसारा
असं काही नाटक आहे कोकणाचं आणि त्याचं एक सोंगाचं स्वरूप आहे. सुंदर नृत्य चाललंय त्याचं सादरीकरण आपण पाहतोय. मोराच्या वेगवेगळ्या आणि सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आगमन करतोय आयोजक श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करमळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. जोरदार टाळ्या वाजव या संघासाठी. सर्वप्रथम आपली महाराष्ट्राची बगी बटाटा, त्याच्या मागोमाग झांजवाला, त्याच्या मागोमाग ढोल नंबर 1, ढोल नंबर 2, ताशा 2 तास, त्यानंतर ढोल नंबर 3, ढोल नंबर 4, ढोल नंबर 5, त्यानंतर सूर आणि सडे. या स्पर्धेतील प्रत्येक घटकाला प्रत्येक कलाकाराला गुण दिले असतात. या गुणांच्या आधारेच कोणता संघ 1 नंबरवरती कोणता संघ 2 नंबरवरती स्थान निश्चित करतो हे अवलंबून असतो. या सगळ्या कलाकारांवरती स्पर्धा महत्वाची असते. आणि यानंतर या समोर येणाऱ्या सर्वांनी बसून घ्यायचे. खाली रिंगणाचे जे सभोवताली आहेत कार्यकर्ते आपण बसायचं. मी मागच्याना दिसेल. टायमर या ठिकाणी उपस्थित नवीन संघ आला असेल तर आपले नाव नोंदणी करायचे. या ठिकाणी नवीन संघ कोणता आला असेल तर आपण आपले नाव नोंदणी करायचे. आपली महाराष्ट्राची बगी बटाटा फडकावर अतिशय सुंदर असं एक न प्रवेश या ठिकाणी मैदानावर करताना श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करमळे जोशपूर्ण, आनंदपूर्ण, उत्साहामध्ये आणि सर्व तालबद्ध शिस्तबद्ध असा हा संघ. या संघाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलंय, अभिराज्य बनवलंय. प्रत्येक स्पर्धेमध्ये असा हा संघ या संघाचं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांना कोणत्याही वयाचं मर्यादा नाहीये. उल्लेख करायचा झाला तर सुरेश खाके सरांसाठी आपल्या वयाला साजेसं असं 16 वर्ष आहे की काय असं वाटतं. इतकं देखणं आणि तरुण मुलांना, नवयुवकांना लाजवेल असं नृत्य या ठिकाणी सादर करणार आहेत सुरेश खाके सर. प्रकारचं ज्ञान आत्मसात केलेले असे सनई वादक त्यांना साथ देत आहेत. आणि यामध्ये सहभागी असलेले सर्व गावचे कलाकार आहेत. मकरंद पंचायत, सुरेश खाके, पिंट्या मस्के, बंटी माडे, अनिकेत माडे, शिरीष पवार, मंगेश खाके, आत्माराम जाधव, विनोद तटकरे, सुजन कांचरे, सुयोग देवळे, संकेत गेले, रोहित सोंडे, तेजस खाके, विनोद पाटील, देवळे. या ठिकाणी आपली वेळ सुरू. या संघाचा खरा आधारस्तंभ
सूर, एक ताल, तेवढी सात सनई आणि सुराची अतिशय सुंदर असं ढोलवादक या ठिकाणी सादर करताना श्रीदेव गांगोबा पालखीने बद्दल करंबळे आणि त्या नादावरतीच या ठिकाणी पालखी मी सादर करताना सुरेश काके सर नक्कीच गणपती संत म्हटलं की त्यांच्या गोष्टीमध्ये तुम्ही एक बरोबर आहे सर, तुम्ही बोलला प्रत्येक स्पर्धेमध्ये जे रसिक असतात त्या रसिकांना एक आवाज जातो बघा. आता सुद्धा तुम्हाला एक आवाज आहे हरी बोलला. या संघाचं दुसरं वैशिष्ट्य की या शब्दामध्ये इतकी ताकद आहे, ज्या वेळेस हा संघ क्षणाक्षणाला हरी बोलला हरी बोलला हरी बोलला असा उल्लेख केला जातो, त्यावेळेस त्याला एक नवं चैतन्य, नवी ताकद आणि एक जोश पुरतं आणि याच गोष्टीवर हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये यशस्वी होतो. हरी बोलला. या संघाचे आणखी एक वैशिष्ट्य महाराष्ट्राची बघी पताका आणि झांजवाला. ज्याप्रमाणे हा वेळ वाढत जाईल, 20 मिनिटाचा वेळ असतो, ज्याप्रमाणे हा वेळ कमी होत जाईल त्याप्रमाणे या दोघांची एनर्जी इतकी वाढत जाते की प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झांज आणि उत्कृष्ट निशाण हे सुद्धा बक्षीस या संघाने मिळवलेलं आहे. इतका अतिशय सुंदर ही आपली महाराष्ट्राची बघी पताका आणि आज झांजवाला. दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला आपली पालखी हातावरती घेतलेली आहे. आपल्या पालखीला थोडं जोशपूर्ण या ठिकाणी रुपये 5,000 500 रुपये 500 या ठिकाणी जाहीर केलेले आहे. पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय, आपली महाराष्ट्राची संस्कृती, हेच काल नृत्य काळ घेऊन या ठिकाणी एक चाल मारली जाते. श्री गांगोबादेव पालखीबद्दल परंपरा. सुरेश काके वयाची मर्यादा नाही, किती वेगवान चाल या ठिकाणी पूर्ण केली कमी वेळामध्ये. अतिशय सुंदर. रसिको जोरदार टाळ्या वाजवा सुरेश सरांसाठी. दुसरा एक कलाकार आहे अनंत बाळगुडे, हे सुद्धा वयस्कर असे कलाकार आहेत. पुन्हा एकदा पालखीला कोणत्याही प्रकारे स्पर्श न करता एका खांद्यावर दुसऱ्या खांद्यावर कोणताही स्पर्श न करता रसिको या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. जर का कोणतीही चाल मारताना पालखी नाचवताना या पालखीचा खूर जर जमिनीला स्पर्श झाला तर तो संपूर्ण संघ या स्पर्धेतून बाद होतो. एवढे कठोर निर्णय या संघाला माहीत असताना सुद्धा ही कठोर असं कठीण अशी चाल या ठिकाणी प्रत्येक संघ पाहत असतो आणि यशस्वी पूर्ण करतो. पुन्हा एकदा दोन्ही बाजूला बलिकरता, एका हातामध्ये पालखी आणि आपल्या गांगोबादेव अतिशय सुंदर असं नृत्य या देवासाठी सादरीकरण करताना यजमान संघ श्री गांगोबादेव पालखीबद्दल करंबळे. पुन्हा एकदा सुरेश काके, बघा काय वय आहे, काय ताकद आहे, काय क्षमता आहे. या संघाला नाचवताना आपण फक्त त्या कलाकाराकडे बघतो, ते कलाकार पालखी नाचवतायत, पण हा संघ पूर्ण नाचवणारा एक हुकमी एक्का म्हणजे मकरंद याचं सगळं लक्ष असतं. सनई कशी आहे, सूर कशी आहे, ढोल कशी आहेत, ताशे कसे आहेत, वेळ किती झाले, किती मिनिटे झाले, किती चाली झाल्या, किती सूर झाले, हे सगळ्या गोष्टीवर बारीक निरीक्षण करतो तो म्हणजे मकरंद. या मकरंद सणासाठी आपण अशी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण संपूर्ण सगळ्यात महत्वाचं काम असतं मकरंद सणांचं. प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असते. पुन्हा एकदा दोन्ही कलाकार एका बाजूला आपल्या खांद्यावर पालखी घेऊन या ठिकाणी चाल पूर्ण करतात. पुन्हा एकदा डोळ्याचा आवाज बदलला. पाहूया मकरंद सण कुठल्या नवीन चाल या ठिकाणी आवाज करतायत आपल्या ढोलातून. दोन्ही बाजूला चार कलाकार, त्या कलाकारांनी अजून एक रथ त्याप्रमाणे आपलं सादरीकरण करतं. रथ असतो त्या रथाची हुकमा या ठिकाणी आपली चाल एक नवीन या ठिकाणी पूर्ण केली. देव गांगोबा पालखीबद्दल
ठिकाणी 44 चाली मारल्या जातात. प्रत्येक चालीसाठी गुण दिलेले असतात. पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर जवळजवळ 1 ते 1.5 फूट पालखी वर उचलली जाते. इतकी अवघड चाल या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण केली. पुन्हा एकदा सुरेश खाके वेगवान चाल मारताना ढोलाच्या तालावरती एका पायावर 3 डोके घेऊन 2 पावलं पुढे सरकते. या चाली पाहत असताना आपल्याला मानवी मनोरे सुद्धा या ठिकाणी रचायचे असतात. कारण मानवी मनोऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी गुण दिले जातात. दोन्ही पायामध्ये 2 पेले आणि ते पेले घेऊन या ठिकाणी ही चाल पूर्ण केली. बंटी माडी पुन्हा एकदा परातीला कोणताही कष्ट न करता पायाने त्या परातीवर उभं राहून ती परात पूर्णपणे गोल फिरवल्या. रसिको, जर तुम्हाला आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवा या बंटी माडीसाठी. पुन्हा एकदा एक फळी आहे, त्या फळीला असंख्य खिळे आहेत आणि एक जरी थोडी चूक झाली तर तो खिळा आपल्या पायामध्ये घुसणार आहे हे माहीत असताना सुद्धा या कलाकाराने मोठी रिस्क घेतली आणि ती चाल सुद्धा यशस्वी पूर्ण केली. पुन्हा एकदा 2 कलाकारांनी पालखीला पूर्ण भार आपल्या मस्तकावरती ढोलाच्या तालावरती ढेंजावरती जाव. ही आपली खऱ्या अर्थाने संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपल्या कोकणातली संस्कृती आहे. हा शिमगा उत्सव मोठ्या जोशामध्ये फक्त कोकणामध्ये केला जातो आणि आपले सगळे चाकरमानी याच उत्सवाची वाट पाहत असतात. पुन्हा एकदा एकाच बाजूला 2 कलाकार एकाच वेळेस या रिंगणामध्ये हे सर्व 21 कलाकार आपली कला सादर करताना दिलेल्या 20 मिनिटांमध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करतात. त्याच्या प्रकारे झूम मिळवतात. अतिशय वेगवान अशी चाल या ठिकाणी पूर्ण केली. सुरेश खाके एक वेगळं चैतन्य. पुन्हा एकदा 2 कलाकारांनी पूर्ण पालखीचा भार आपल्या हातांवर घेतलेला आहे, मनगटांवर घेतलेला आहे आणि या ईश्वरचरणी प्रार्थना करताना हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एक वेगळी आणि सुंदर अशी चाल या ठिकाणी बंटी माडी त्या ढोलाच्या तालावरती प्रत्येक चाल मारली जाते आणि प्रत्येक चालीला या ठिकाणी गुण मिळवलं जातं. या स्पर्धेसाठी परीक्षक सन्माननीय श्री पावसकर सर, सन्माननीय श्री आयरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे गुणदान करत असतात. पुन्हा एकदा ढोलाचा आवाज बदलला. मकरा पूर्णपणे भार आपल्या खांद्यावरती संपूर्ण कार्यक्रमाच्या संघाचं नेतृत्व करताना ऍज अ कॅप्टन या ठिकाणी मकरन आणि त्या चालीवरती इतकं उत्कृष्ट नृत्य या ठिकाणी सादर करताना बंटी माडी कोणत्याही प्रकारे पालखीला स्पर्श न करता एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर, डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर यशस्वी चाल पूर्ण केली. अतिशय सुंदर वेगवान नृत्य या ठिकाणी सादर करताना श्री देव गांगोबा पालखी मित्रपथक कळंबळी. पुन्हा एकदा हृदयाचा ठोका चुकेल असं नृत्य या ठिकाणी सादर करताना त्या ढोलाच्या तालावरती रस्त्यावरती जे तळपूक आहे त्यांना विनंती करतो, आयोजकांच्या वतीने विनंती करतो की थोडंसं पुढे येऊन गाडी उभी करा. पार्किंग केलेली आहे त्या पार्किंग ठिकाणी आपल्या ट्रक करा, उभा करा जेणेकरून वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही. स्पर्धा या ठिकाणी 2 पेले
दोन पेले आणि त्या दोन पेलेच्या वरती ही पालखी आहे. काहीतरी मकरण वेगळं वाजवण्याचा प्रयत्न. आहा जबरदस्त. सगळे कलाकार पालखी होती मानवी मनोरा या ठिकाणी सादर करताना 1 2 3 अतिशय सुंदर. प्रत्येक मनोरा अवघड आहे, प्रत्येकाला माहिती आहे. जर त्या पालखीचा खुर्च मिळाला तुम्ही या संघातून या स्पर्धेतून बाद होणार आहे असं माहित असताना सुद्धा एक उत्कृष्ट आणि कठीण चाल मनोरा या ठिकाणी पूर्ण केला. श्री कांदोबा देव पालखी नृत्य करमळे. अतिशय सुंदर. प्रत्येक क्षणाला नजर असणारी मकरन स्वतः ढोल वाजवत असताना संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती यशस्वी पासे मिळवताना श्री मकरन या ठिकाणी पुण्याच्या वेगवान अशी चाल मारताना प्रतिमाडी अनेक स्पर्धांमध्ये ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या ठिकाणी शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. या संघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंदीकडे अतिशय संयमी नेतृत्व गुण असलेला हा नवयुवक यांनी स्पर्धा हा संघ अतिशय सुंदर असं सादरीकरण करताना बंडीवाडी संघ या ठिकाणी आपले महाराष्ट्राची बाजू पताका आपलं संघ हळूहळू वेगवान होणार. त्यांना माहिती आहे त्याला गुण मिळवायचे, या संघासाठी गुण मिळवायचे. प्रत्येक संघ प्रत्येक कलाकार या ठिकाणी पुन्हा मानवी मनोरा तयार करताना आपल्या पुराणामध्ये पौराणिकमध्ये अनेक गरुड या ठिकाणी असाच एक गरुड या ठिकाणी सादर करताना आणि ती आपली पालखी आपल्या मस्तकावर घेऊन आणि या ठिकाणी चाल पूर्ण केलेली आहे. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य करमळे. पुन्हा एकदा डोळ्याचा आवाज बदलला. पाहूया मकरन वेगळं कोणतं सूर आपल्या डोळ्यात काढतोय. आहा जबरदस्त. आज नक्कीच एक नंबरचे ढोल वाजतात मकरन. सुंदर. आणि तेवढाच साथ आपले सगळे कलाकार या ठिकाणी देताना जो ताशावादन आहे ते दोन्ही नवीन ताशावादन आहे, पण त्याची काठी एवढी सुरेख लागते बघा. हे नवोदित दोन्ही ताशावादन आहे. अभिनव पवार आहे, तो जाधव आहे. सुंदर काठी आहे या ठिकाणी त्याची. अनुभव खूप कमी आहे या ताशावादनाचा. याच वर्षी त्यांनी पदार्पण केलं या संघामध्ये. जाधव आणि पवार सुंदर असं ताशा वाजवत आहेत. पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखी होते. पाहूया वेगळं नृत्य वेगळा मनोरा या ठिकाणी सादर करताना करमळे संघ. रसिको लक्षात घ्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 कलाकार आहेत आणि आपल्या मस्तकावर पुन्हा एक कलाकार त्यातून बाहेर पडला. फक्त 3 कलाकारांनी आपली पालखीचा पूर्ण भार आपल्या मस्तकावरती घेतलेला आहे. अतिशय कठीण असा हा पुन्हा एकदा 4 कलाकार. अरे बापरे, अरे वा, क्या जबरदस्त. रसिको तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ढोलाच्या तालावरती या 4ही कलाकारांनी आपल्या डोक्यावरती पालखीमध्ये नृत्य सादर केलं. आपल्या खांद्यावरती घेतलंय. अतिशय अवघड. प्रत्येक क्षण हृदयाचा ठोका चुकेल असं वाटतं की काय. आणि पुन्हा एकदा आपल्या पाठीवरती ही पालखी घेतलेली आहे 4 कलाकारांनी आणि या ठिकाणी ही चाल पूर्ण करताना यानंतर बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी आपण गेट पाशी यायचंय. त्यानंतर आपल्याला सादरीकरण करायचंय. बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी. पुन्हा एकदा एक कलाकार संपूर्ण पालखीचा भार आपल्या मस्तकावर घेऊन वेगवान चाल या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला खाली आवाज येतोय. हरी बोलला, हरी बोलला, हरी बोलला. डोपरावरती उभं राहून डोपरावरती विनय तटकरे या कलाकाराचं नाव आहे विनय तटकरे. विनय नाही मानगट मांडी घातलेली आहे. या बात आहे. अतिशय कठीण असे वेगवान विचित्र थरारक नृत्य या ठिकाणी सादर केले.
याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यबद्दल करमणूक. बघा, वयाची मर्यादा नाही, तेवढं स्मित हास्य चेहऱ्यावर त्या ढोलाच्या तालावरती. आहा, जबरदस्त. रसिको, जोरदार टाळ्या वाजवा या बाल कलाकारासाठी. हो, चार कोपऱ्यांवरती चार कलाकार, चार खुरांवरती आणि त्यांचं पायाची चौकट वेगळ्या चार कलाकारांच्या कमळेला असे जवळजवळ 8 कलाकार या ठिकाणी आपलं नृत्य सादर करताना. चला तर पाहूया. आधी बोलला जबरदस्त. एक उत्साह, आनंद, प्रेम, जल्लोष या सगळ्या गुणांचं या ठिकाणी विराज्य गौरवताना श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यबद्दल करमणूक. कोणतीही कमतरता न ठेवता सर्वस्व देण्याचं प्राण या ठिकाणी या परिसरात हा संघ करत असतो. या ठिकाणी 4 कलाकार पालखी घालतो. तेवढंच यशस्वी आणि देखणं नृत्य या ठिकाणी सादर करताना बंटी मडिक आणि डोलावर स्वतः मकरंद. पुन्हा एकदा डोळ्याचा आवाज बदलला. डबल गाडी, सिंगल गाडी. वेगवेगळ्या प्रकारे ढोल या ठिकाणी वाजवले जातात, वेगवेगळे ताशे या ठिकाणी वाजवले जातात, सनई सूर काढले जातात आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी गुण दिले जातात. आमचे परीक्षक सन्माननीय पावसकर सर आणि आमचे सन्माननीय आयरे सर या दोघांची कटाक्ष अशी नजर या संपूर्ण स्पर्धेवर असते. पुन्हा एकदा सिंगल गाडी झाली, आता डबल गाडी. प्रत्येक संघाचं एक वैशिष्ट्य असतं. आपली ग्रामदेवता ज्याप्रमाणे आपल्या गावाची परंपरा असेल, आपली चालीरूढी असते, त्याप्रमाणे या ठिकाणी नृत्य सादर केलं जातं. पुन्हा एकदा महाराष्ट्राची दोन्ही पताका बरोबर मध्ये आणि पुन्हा स्वतः बंटीमाळे आणि यशस्वी त्या ढोलाच्या तालावरती. आहा, जबरदस्त असं देखणं रूप आणि नृत्य या ठिकाणी सादर करताना श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यबद्दल करमणूक. प्रत्येक कलाकाराचे लक्ष आहे, वेळ किती आहे, किती वेळामध्ये पूर्ण करायचं आहे. कारण हे नृत्य आपल्याला करण्यासाठी, सादरीकरण करण्यासाठी 20 मिनिटं दिली जातात. या 20 मिनिटांमध्ये सगळे नृत्य, सगळे प्रकार आपल्याला सादर करावं लागतं. सगळे कलाकार या पालखीभोवती आपली महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, संतांची परंपरा, वारकरी संप्रदाय याचं उत्कृष्ट नमुना या ठिकाणी वेगवान असं या ठिकाणी सादरीकरण करताना श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यबद्दल करमळे. अतिशय रसिको, जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर देखणं आणि उत्कृष्ट असं सादरीकरण या ठिकाणी केलं. चला बाल रसिको, श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यबद्दल या संघाने मी मगाशी सांगितलं की मुंबईमध्ये घाटकोपर भटवाडी